एनडीटीव्ही मराठीने दाखवलेल्या बातमीची दखल वाहतूक विभागाने घेतलेली आहे। मी सध्या उभी आहे वांद्रे पूर्व स्थानक परिसरामध्ये। आपण इथे पाहू शकतो की जी मुजोरी वाढली होती ऑटो रिक्षा चालकांची, म्हणजे दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम ते आकारत होते। त्यांच्यावरती आता वचक ठेवण्यासाठी वाहतूक विभागातर्फे इथे पोलिसांचं पथक दाखल करण्यात आलं आहे। पोलिसांचं इथे एक पथक इथेच असणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। त्यासोबतच एक आरटीओचा अधिकारी देखील इथे आहे, जो दंड आकारू शकतो या सर्व गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये। सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो, तो त्रास सर्वसामान्य जनतेला होऊ नये याची दखल आता घेतली जात आहे आरटीओ विभागाकडून आणि पोलिसांतर्फे। एक पथक, विशेष पथक वांद्रे स्थानकाबाहेर, कुर्ला स्थानकाबाहेर आणि बीकेसी स्थानकाबाहेर उभं केलं जाणार आहे आणि जर काही गैर त्यांना सापडलं तर दंड देखील आकारला जाणार आहे। सर्वसामान्य जनतेसाठी एनडीटीव्ही मराठीने आवाज उचलला होता आणि त्याची दखल अखेरीस घेतली गेली आहे, कारण का पोलिसांचं पथक आरटीओ अधिकारी इथे दाखल झाले आहेत आणि ॲक्शन जी आहे ती घेतली जात आहे। त्यामुळे जर तुम्हाला असे अनेक तक्रार असतील किंवा तुम्हाला तुमचं जर एखादा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल, तर आम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव किंवा तुमची जी काही तक्रार आहे ती सांगू शकता आणि तातडीने आम्ही त्यावरती ॲक्शन घेऊ। त्वरित त्याच्यावरती जो काही तोडगा आहे तो काढला जाईल आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही यासाठी शाश्वती वाहतूक विभागातर्फे देखील घेतली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आणि आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।